मित्रांनो, शरद पवार हे नाव महाराष्ट्राला आणि देशाच्या राजकारणाला नवीन नाही. राजकीय विषय असेल आणि शरद पवार यांच्याबद्दल चर्चा नाही, असे होऊ शकत नाहीत. गेल्या महिन्यात राज्यात राज्यसभेची निवडणूक झाली आणि शरद पवार राज्यसभेवर जाणार की नाहीत, अशी चर्चा सुरू झाली. कारण शरद पवार गटाकडे संख्याबळ नसल्यामुळे आणि शिवसेना सुद्धा या जागेसाठी आग्रही असल्यामुळे शरद पवार सक्रिय राजकारणातून निवृत्त होतात की काय, असे वाटू लागले. मात्र महाविकास आघाडीतील नेत्यांनी सामंजस्याची भूमिका घेत शरद पवार यांना वयाच्या 86व्या वर्षी राज्यसभेत पाठवले. 60 वर्षाच्या या प्रदीर्घ राजकीय जीवनामध्ये त्यांनी राज्यात आणि केंद्रात अनेक पदे भूषवली. पण सर्वात जास्त चर्चा होते ती म्हणजे शरद पवार यांची हुकलेली पंतप्रधान पदाची संधी. नमस्कार मित्रांनो, पॉलिटिकल अड्डा या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. शरद पवार राज्याच्या आणि देशाच्या राजकारणातील एक प्रमुख नाव. वयाच्या 27व्या वर्षी पहिल्यांदा आमदार झाले आणि शरद पवार नावाचा राजकीय आलेख वाढतच गेला. राज्यात कॅबिनेट मंत्री, 4 वेळा राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे विरोधी पक्षनेते, केंद्रात संरक्षण मंत्री, केंद्रात विरोधी पक्षनेतेपद अशी जवळपास सर्वच महत्त्वाची पदे शरद पवार यांनी भूषवली. मात्र पंतप्रधान पदाची सल ही अजूनही शरद पवार यांच्या मनात आहे. काही शरद पवार यांच्या जवळील व्यक्तींनी सुद्धा शरद पवार यांच्यासारखी व्यक्ती देशाच्या पंतप्रधानपदी असायला हवी होती, असे सांगितले. यामध्ये राहुल बजाज, सुशीलकुमार शिंदे यांचे सुद्धा नाव येते. मात्र राजकीय गणिते पाहता ते आता शक्य नाहीत. कारण प्रादेशिक पक्षाच्या मर्यादा आणि शरद पवार यांच्याकडील संख्याबळ पाहता आता शरद पवार पंतप्रधान होतील याची शक्यता जवळपास नाहीच आहे. पण एक काळ असा होता की महाराष्ट्रात शरद पवार म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे शरद पवार. आमदार पदापासून शरद पवार यांचा प्रवास चालू झाला आणि वेगवेगळी पदे भूषवली. शरद पवार यांनी पुलोचा प्रयोग करत सरकार स्थापन केले, पण पक्ष मात्र सेक्युलर काँग्रेसच ठेवला. सरकार पाडण्यापासून इंदिरा गांधी यांच्याशी मतभेद झाले. पुढे इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी यांनी काँग्रेस पक्षाची कमान सांभाळली आणि राजीव गांधी यांनी आपल्या समवयस्क असलेल्या नेत्यांची मूठ बांधायला सुरुवात केली आणि शरद पवार यांना काँग्रेस पक्षात परत आणले. पुढे राजीव गांधी यांची निवडणूक प्रचारादरम्यान हत्या झाली आणि आता पंतप्रधान कोण होणार याची जोरदार चर्चा होऊ लागली. पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये शरद पवार यांचे नाव सर्वात पुढे होते. मात्र दक्षिणेतील खासदारांच्या लॉबिंगमुळे शरद पवार यांचे पंतप्रधान पदाचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाहीत आणि नरसिंहा राव देशाचे पंतप्रधान झाले. शरद पवार यांनी त्याच मंत्रिमंडळामध्ये संरक्षण मंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र नरसिंहा राव हुशार राजकारणी. त्यांनी शरद पवार यांना बरोबर संरक्षण मंत्री पदावर बसवले. कारण त्यांना शरद पवार यांच्यापासून आपल्याला कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घेतली. मात्र नरसिंहा राव यांनी शरद पवार यांना मुंबई ब्लास्ट नंतर राज्यात पाठवले आणि आपल्या पंतप्रधान पदाला कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घेतली. नंतर देशाच्या राजकारणात काँग्रेसला संपूर्ण बहुमत मिळवता आले नाहीत. नंतर सोनिया गांधी यांच्या विदेशीच्या मुद्द्यावरून शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली आणि राजकीय जाणकारानुसार हीच शरद पवार यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. 2004 मध्ये शरद पवार सोनिया गांधी यांच्यासोबत सत्तेत सामील झाले. मात्र शरद पवार आता प्रादेशिक पक्षाचे प्रतिनिधित्व करत आहेत आणि प्रादेशिक पक्षाच्या काही मर्यादा असतात. सध्याची राजकीय परिस्थिती बघता शरद पवार यांना पंतप्रधान पदाची संधी आता शक्य नाही. शरद पवार यांना एका मुलाखतीमध्ये काँग्रेस सोडण्याच्या प्रश्नावर विचारले असता राजकारणात निर्णय घ्यावा लागतो. मात्र काँग्रेस सोडण्याच्या विषयाला त्यांनी बगल दिली. शरद पवार एकदा तरी देशाचे पंतप्रधान असायला हवे होते, अशी इच्छा अनेक नेत्यांनी बोलून दाखवली आणि त्यासाठी त्यांनी काँग्रेस सोडायला नको होती, हे सुद्धा आवर्जून सांगितले. तुम्हाला या व्हिडिओबाबत काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.